इथे आपण एक विद्युत घट, एक होका यंत्र आणि एक अशी तार घेतली आहे जिच्या दोन्ही टोकांना ॲलिगेटर क्लिप आहेत. तुम्ही इथे ॲलिगेटर क्लिप नसलेली साधी तारसुद्धा घेऊ शकता. फक्त एवढी खात्री कराल की तारेच्या दोन्ही टोकांवरचं विद्युतरोधक आवरण काढून घेतलेलं असेल. तर आता पहा, आपण या दोन ॲलिगेटर क्लिप या विद्युत घटाच्या दोन टोकांच्या संपर्कात आणूया. पण आता मी हे तुम्हाला दाखवण्याआधी तुम्ही अंदाज लावा की इथे काय होईल. असं केल्यामुळे या होका यंत्रामध्ये काही फरक जाणवेल का आपल्याला? विचार करा. तर चला बघूया. या क्लिपचा विद्युत घटाला स्पर्श झाल्याबरोबर सुईचं विचलन झालेलं आहे. तिची दिशा पार बदलून गेली आहे आणि हा संपर्क तोडल्याबरोबर सुईची दिशा पुन्हा पूर्ववत झाली आहे. पुन्हा एकदा बघूया. संपर्क झाल्याबरोबर सुई विचलित होते. पुन्हा एकदा. क्लिप्स घटाला जोडल्यानंतर सुई विचलित होते. संपर्क तोडल्यानंतर सुई पुन्हा आपल्या जागेवर परत येते. मग आता हे का होत आहे बरं?